नमस्कार मित्रांनो. आज आपण 2-3 दिवस 15 दिवस झाले आपण आंध्रातनं खरेदी करत आहोत कबूतर. आणि कोणाला जर कबूतर हवे असतील आंध्रा लाईनचे प्युअर टॉपचे सगळे कबूतर टुर्नामेंटमध्ये उडलेले घ्यायला लागलो आहे आपण आणि रिझल्टेड घ्यायला लागलो आहे. ज्यांना कोणाला कबूतर आंध्रा लाईनचे पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कमी क्वांटिटीमध्ये खूप चांगले कबूतर आणलेले आहेत. कोणाला आंध्रातली कोणती लाईन हवी असेल तरी पण सांगू शकता, मी तिथनं अवेलेबल करून देतो तुम्हाला. चांगल्या क्वालिटीचे कबूतर आपण देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, टाईमपास करणाऱ्या मुलांनी जरा माझ्या चॅनेलपासून दूर राहो, कारण की कबूतर ज्यांना कबुतरांची काय लोक काय करतात, माझ्याकडनं व्हिडिओ घेतात आणि दुसऱ्याला टाकतात. अशा माणसाला टाकतात, त्यांना आयुष्यात कधी कबूतर उडवलेलं नसते आणि ओपन पिटे असून त्याचे कबूतर 2-2.5 फुटाच्या पुढे जात नाहीत. असल्या माणसांना माझे कबूतर टाकून त्यांना माझ्या कबुतराविषयी विचारतात. त्याचे कबूतर, त्याला जे माणूस कबूतर टाकतोय त्यानं पहिल्यांदा विचार करावा की त्या माणसाने आत्तापर्यंत रेकॉर्ड किती बनवलं आहे, किती कबूतर उडवल्यात आणि प्रत्येक वर्षी परफॉर्मन्समध्ये आहे का तो लोकांच्या कबुतरांना विचारण्याच्या योग्य आहे का. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतोय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी कबूतर आत्तापर्यंत तर कोणाला मी फसवलेलं नाही. जेवढे माझ्याकडनं कबूतर घेतलेत ना त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता, सुरेश पवारनं कधी कोणाला फसवले. जे आहे ते रिअल सांगून मी देतो कबूतर, कारण की कबूतर क्षेत्रात आम्ही पण भरपूर फसलेलो आहे. प्रत्येकाचा वेळ वायपट जाऊनी 1000-2000 रुपयेसाठी मी कोणाला फसवेल आणि त्याचे 1000-2000 रुपये घेऊन मी खूप मोठा होईल अशी गोष्ट नाही. मी ही चॅनेल काढायचं कारण काय होतं माहिती का, आमच्यातले काही लोक आमचं नाव घेऊन किंवा हे करून कबूतर लोकांना विकत होते आणि ती लोक पण घेत होते, नंतर आम्हाला फोन करून विचारत होते, फसवून कबूतर विकत होते. त्यांच्यासाठी हे काढलं होतं चॅनल खरं. पण आता हे चॅनल खूप आपलं चालायला लागलेलं आहे आणि सगळ्या चांगल्या लोकांची मला फोन येतात, सूरज भाऊ तुम्ही काम चांगलं करताय, चांगल्या क्वालिटीचे कबूतर आणा. त्यासाठी मी आंध्रातून कबूतर घ्यायला लागलेलो आहे. आणि जेणेकरून ज्याला कबूतर उडवायची हौस आहे आणि ज्याला कबूतर जो माणूस कबूतर उडवतो त्याच माणसानं माझ्याकडनं कबूतर घ्या. जे माणूस नुसतं कैच करून कबूतर ठेवतात ना त्यांच्यासाठी माझ्यापाशी कबूतर नाहीत. माझ्याकडे उडवणारा माणूस पाहिजे. कबूतर त्यानं उडवले पाहिजे. कबूतराची क्वालिटी बघू शकता तुम्ही. आता हा एक जोड आहे माझ्याकडे, तुम्ही बघू शकता क्वालिटी काय. आता ही फिमेल आहे, दाखवतो तुम्हाला. क्वालिटी चांगली आहे, तुम्हाला क्वालिटी मिळणार माझ्याकडे. क्वालिटीबद्दल काय नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला क्वालिटी मी देणार. फक्त कसं आहे माहिती आहे का, जसं क्वालिटी तशी तुम्हाला थोडे पैसे मी कशाचे मागतो सांगू का तुम्हाला. जे कबूतर कॉस्टली आहे ना त्या कॉस्टली कबुतराचेच पैसे मागतो. जेणेकरून आता ही कबूतर आहे, या कबुतराच्या 6 पिढ्या जरी तुम्ही उडवल्या तरी उडणार. त्यामुळं पैसे 10 कबूतर सांभाळण्यापेक्षा असले 2च हत्यारं सांभाळा. तुम्हाला कधी आयुष्यात कोणाला मागायचं कबुतराची गरज पडली नाही पाहिजे. आणि जे लोक म्हणतात ना आपल्यापासलं आपण सेट करून दिलेला जोड न्यायचा आणि पिल्ली काढून उडवायची. पिल्ली जर नाही उडली तर आपण लगेच आपल्याकडं ऑप्शन आहे, लगेच रिटर्न करू शकताय तुम्ही. पण असं आत्तापर्यंत एका जणाचं सुद्धा झालं नाही की त्यांनी आपल्याला पिल्ले उडले नाहीत म्हणून सांगितलं नाही. भरपूर लोक आहेत, मी नंबर पण बसल्यात
पण मी कोणाला म्हणत नाही की माझं नाव घ्या किंवा माझं नाव सांगा. मी कबूतर घेतानाच क्वालिटीचं घेतो. आता एक दुसरा मेल दाखवतो तुम्हाला मी. हा पण मेल बघू शकतो. क्वालिटीचं कबूतर देणार आहे आपण तुम्हाला. क्वालिटी काय लोकांना वाटतंय की फसवतोय आणि काय लोक टाइमपास करतात. टाइमपास करण्यासाठी मित्रांना एकच की तुम्ही प्लीज फोन मेसेज करू नका, जेणेकरून माझे कबूतर दुसऱ्याला विचारू नका. मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो ह्या कबुतरांची पिल्ली उडणार म्हणून. अजून ह्याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला. फक्त माझे कबूतर दुसऱ्याला टाकून माझ्या कबुतरांची आबरू घालवू नका. कारण की तुम्ही अशा माणसाला विचारताय त्याला कबुतरातलं काहीच कळत नाही, मेन गोष्ट. त्यामुळं तुम्ही अशा माणसाला विचारू नका. तुम्हाला पंजाबी एक फिमेल दाखवतो मी. बघा ही फिमेल पंजाबीमध्ये. भरपूर चांगल्या क्वालिटीची फिमेल आहे पंजाबीमध्ये. एक लाल गजरा जोड दाखवतो तुम्हाला. आता हे लाल गजऱ्यासाठी भरपूर लोकांनी फोन केले. हे कबूतर मी जे सांगलीतले आहेत त्यांना माहिती. हे कबूतर हे टुर्नामेंटमध्ये बबलू शिकलकर म्हणून आहे, त्यांच्याकडून ही सेट घेतलेला मी कबुतरांचा. तर त्यांचा ओल्ड महाराष्ट्र केसरीमध्ये नंबर बसला होता, 3रा नंबर बसला. आणि ती कबूतर वस्ताद सिद्धार्थ आयवळे लाईनची होती. ती क्वालिटी आहे म्हणून मी कबूतर घेतलेली त्यांच्याकडून. आणि ह्या कबुतराची पण गॅरंटी आहे. असं नाही की नुसता कलर आहे. काही लोकांना हे कबूतर कॉस्टली वाटतात, पण हे कबूतर उडतात पण. असं नाही की नुसतं ह्यांचं कलर आहे. ह्यांचं टॉप क्वालिटीचे कबूतर आहेत हे. यांचे 2 पिल्ले काढून उडवले तर पैसे फिटले. एकदम भारी क्वालिटीचे कबूतर उडतात. एकदम लो प्लायर आहेत. वस्तादांची खूप गाजलेली नसल आहे बांगो म्हणून, त्याच्यातले कबूतर आहेत. आणि काही लोक माझ्याविषयी चांगलं सांगतात, काही लोक वाईट सांगतात. काही लोकांना विचारलं ना माझ्याविषयी, काही लोक चांगलं पण सांगतात आणि वाईट पण सांगतात. पण एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला चांगलंच. माझा दुश्मन जरी माझ्याकडनं कबूतर घेतला ना तरी मी त्याला चांगलंच कबूतर देणार, हे लक्षात ठेवा. हे बघा फिमेल. इथं बबलू शिकलकरकडे उडलेली राऊंडला शिक्का बघू शकता तुम्ही. 2 दिवस कबूतर उडवायचं होतं त्यातनं, आणि सांगली लोकलमधनं नंबर बसलाय त्यांचा. कबूतर आणतोय म्हणजे मी त्यांची पूर्ण हिस्ट्री, त्यांच्या काहीतरी विषयी माहिती असले तरच कबूतर आणतोय. हे मेल बघू शकता तुम्ही, व्हाईट मेल. माझ्याकडे थोडे मेल पण आहेत शिल्लक. हा मेल आहे ना, मी माझ्या एका मित्राला टाकलेला. तर हा आंध्रामधला एलिसा लाईनचं कबूतर आहे, पूर्ण व्हाईट. माझा एक मित्र आहे आंध्रामध्ये, त्यानं मला दिलेलं होतं. त्याच्या अलीकडचा हा पंजाबी नर आहे. ह्यातले 2 मेल सेल झालेले आहेत. ते 2 चिटकून बसलेले आहेत का. लालच्या नंतरचे 2, लालच्या इकडचे 2 सेल झालेले आहेत. बाकीचे मेल आहेत, कोणाला हवे असतील तर बघू शकता. हे एक पंजाबी मेल आहे 2 नंबरचा. हा पंजाबी मेल आता सध्या माझ्या मित्रापाशी उडतोय. त्यामुळे मित्रांनो, माझे कबूतर तुम्हाला मी गॅरंटी देणार आहे. जे कबूतर नेचाल त्याची गॅरंटी देणार, अगोदर सांगणार. ह्याची गॅरंटी मी देतो.
बघू शकता नर हा. त्यामुळं जेणेकरून माझे कबूतर दुसऱ्याला विचारू नका कोणाला. तुम्हाला मी गॅरंटी देतो, एवढ्या दिवस तुम्ही कबूतर क्षेत्रात आहेत, माझ्यासाठी फक्त तुम्ही 3 महिने 2 पिल्ले काढून उडवा, तुम्हाला आपल्याकडे क्वालिटी मिळणार. बघू शकता तुम्ही. त्यामुळं दुसऱ्याला कोणाला विचारत बसू नका माझ्या कबुतरांविषयी. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही वैयक्तिक. हा हे पिल्लू केवढं आहे बघा. माझ्यापाशी आत्ता सध्या ही 8-8.5 तास उडते. पिंजऱ्यातनं बाहेर गेलं तर केवढं पिल्लू आहे दाखवतो, 1 मिनिट. बघू शकता केवढं पिल्लू आहे. पिंजऱ्यातनं निघून गेलं तर बाहेर जागेला बसले. त्या बबलू शिकलकर बसलेच आहे. पंजाबी एक फिमेल आहे माझ्याकडे, बघू शकता व्हाईटमध्ये. तिचीच एक बहीण आहे. म्हणजे एवढ्या जागेला पक्के आहेत कबूतर. तिथं उडलेलं कबूतर माझ्यापाशी जागेला बस. त्यामुळं कबूतर मी तुम्हाला क्वालिटी देणार आहे. माझ्या कबुतरांची विषयी फक्त दुसऱ्यांना कोणाला चर्चा करू नका. आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनेल सबस्क्राईब करा, कारण की इथनं पुढं जे व्हिडिओ येणार आहेत डायरेक्ट अंधारातनं कबूतर कोणाकडनं घेतल्यात, किती तास उडल्यात, सगळं डिटेल तुम्हाला मिळणार आहे. चला मित्रांनो, धन्यवाद एवढा माझा व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला भेटूया आता. डायरेक्ट अंधारातनं कबूतर घेतले त्यांचा व्हिडिओ तुम्हाला येईल चॅनेलवर.